जय भीम. जय भीम माझ्या बंधू भगिनी मातांनो. काल परवा आपण संविधानाविषयी संविधानातली उद्देशिकेचा थोडंसं वाचन केलं. हे माझ्या पद्धतीने जेवढं मला समजलं किंवा जेवढं सांगता आलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. पण संविधानातले आपण आर्टिकल वगैरे तर पाहणारच आहोत. पार आर्टिकल 1 पासून 395 पर्यंत पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट, संविधानातला एक शब्द आहे इंडिया दॅट इज भारत. आज त्याच्याविषयी मला थोडंसं बोलायचं आहे. कारण हल्ली खूप हिंदू राष्ट्र हिंदुस्तान, हिंदू राष्ट्र हिंदुस्तान असं बोललं जातं. पण ज्या संविधानकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं इंडिया दॅट इज भारत, तर मग हिंदुस्तान म्हणजे काय? हिंदुस्तान हा शब्द संविधानामध्ये स्टार्टून कुठंच वापरण्यात आलेला नाही. तरी आपले राजकारणी असतील, अभिनेते असतील, रायटर असतील, कोणी जे खूप खूप म्हणजे 95% लोक भारताला किंवा इंडियाला हिंदुस्तान म्हणून मुद्दाम त्याचा उल्लेख करतात. आणि आत्ता तरी एक 10-11 वर्षापासून नवीनच फेडायला आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. आणि त्यात आपला बहुजन समाज हिरिरीने भाग घेतो. हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र. पण त्या मूर्खांना नुसतं बहुजन समाजातले पुरुषच नाहीत तर महिलासुद्धा. हा मुद्दाम विषय बोलायला घेतला कारण हिंदुस्तान हा शब्द संविधानात कुठेही नसताना जर वारंवार त्याचा उल्लेख होत असेल तर याला कुठंतरी चाप लावणं गरजेचं आहे. त्याच्या मागचं कारण सांगतो. जर हिंदू राष्ट्र तुम्हाला बनवायचंच आहे, अशक्य गोष्ट आहे, ती अशक्यप्राय गोष्ट आहे हिंदू राष्ट्र बनवणं. कारण हा भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आणि तुम्ही जर म्हणत असताल की हिंदू राष्ट्र, ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्या मागचं कारण सांगतो. कारण आपण याच्यामध्ये पाहिलं, आम्ही भारताचे लोक उद्देशिकेमध्ये पाहिलं, त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष हा जास्त महत्त्वाचा शब्द आहे. आणि धर्मनिरपेक्ष म्हणजे कुठल्याही धर्माचं नाही, सगळ्या धर्मांना अभिप्रेत असणारा हा देश आहे. म्हणजे प्रत्येक धर्माचा माणूस या देशात या संविधानानुसार त्याच्या धर्मानुसार वागू शकतो. त्याच्या धर्मानुसार त्याच्या चालीरीती रूढी चालू शकतो. पण एखादा समूह नाही आम्हाला हिंदू राष्ट्रच करायचं हे जर म्हणत असेल ते कदापि शक्य नाही आहे. थोडीशी आपण कल्पना करू. आता माझ्या माता भगिनी